बाळांनो, या तासामध्ये मी युनिट 2 मध्ये 2.1 ही पहिली कविता शिकवतोय। या कवितेचं नाव आहे कंपॅरिझन्स, तुलना। बाळांनो, आपण अनेक गोष्टींच्या मध्ये तुलना करतो। दोन गोष्टी किंवा दोनपेक्षा अधिक गोष्टींच्या मध्ये तुलना करतो आणि अशाच प्रकारची तुलना कंपॅरिझन्स या कवितेमध्ये सांगितलं आहे। कविता अगदी साधी सोपी आहे। एका गोष्टीची दुसऱ्या गोष्टीसोबत कोणत्या तरी समान गोष्टीबद्दल कशी तुलना केली जाते हे सांगितलेलं आहे। एखाद्या गोष्टीबद्दल ते दोन्ही गोष्ट कशा सारख्या आहेत, मग ते दोन वस्तू असतील, दोन ठिकाणे असतील, दोन व्यक्ती असतील, त्यांच्यामध्ये सारखे गुण कोणते आहेत, किंवा एक वस्तू दुसऱ्या वस्तूपेक्षा किंवा एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीपेक्षा कशी सरस आहे किंवा श्रेष्ठ आहे किंवा कनिष्ठ आहे हे या तुलनेमधून कळतं। तुम्ही व्याकरणामध्ये डिग्री हा टॉपिक शिकलेला असाल। डिग्रीमध्ये आपण पाहिलोय बाळांनो की दोन किंवा दोनपेक्षा अधिक गोष्टींच्या मध्ये कशा प्रकारे तुलना केली जाते आणि हीच तुलना या टॉपिक मध्ये शिकायचं आहे। कंपॅरिझन्स चालू करतोय। अगदी साधी सोपी कविता आहे। फास्ट ॲज स्पेसशिप, स्पेसशिप अवकाशयान, अवकाशयाना इतके वेगवान। आणि बाळांनो, यामध्ये अपोजिट प्रत्येक पेअरमध्ये विरुद्ध शब्द विरुद्ध कंपॅरिझन्स दिलेले आहे। फास्ट ॲज अ स्पेसशिप अवकाशयाना इतके वेगवान, स्लो ॲज अ स्नेल किंवा गोगल गायीप्रमाणे सावकाश, गोगल गाय याप्रमाणे सावकाश। बघा, यामध्ये फास्ट आणि स्लो हे दोन अपोजिट ॲडजेक्टिव्ह विशेषणे सांगितलेले आहेत। परत बघा, फास्ट ॲज अ स्पेसशिप अवकाशयाना इतके वेगवान, स्लो ॲज अ स्नेल गोगल गायीप्रमाणे सावकाश, बिग ॲज अ डायनासोर किंवा डायनासोर सारखा महाकाय किंवा मोठा, बिग ॲज अ डायनासोर किंवा डायनासोर इतका मोठा, स्मॉल ॲज अ नेल किंवा खिळ्यासारखा, खिळ्यासारखे छोटे, स्मॉल ॲज अ नेल किंवा खिळ्यासारखे छोटे। बघा, परत सांगतोय, बिग ॲज अ डायनासोर, डायनासोर सारखे मोठे, किंवा स्मॉल ॲज अ नेल खिळ्यासारखे छोटे। बिग आणि स्मॉल हे अपोजिट ॲडजेक्टिव्ह दिलेले आहेत। फियर्स ॲज अ टायगर, फियर्स आक्रमक व भयंकर, फियर्सचा अर्थ आक्रमक, क्रूर, ॲज अ लेमन ॲज अ टायगर वाघा इतका क्रूर, वाघा इतका भयंकर, किंवा जेंटल ॲज अ लॅम्ब कोकरू इतके जेंटल, कोमल। फियर्स ॲज अ टायगर वाघा इतके भयंकर, किंवा जेंटल ॲज अ लॅम्ब कोकरू सारखे कोमल। सोवर ॲज अ लेमन लिंबा इतके आंबट, सोवर म्हणजे आंबट, सोवर ॲज अ लेमन लिंबा इतके आंबट, किंवा स्वीट ॲज जॅम, जॅम इतके गोड। आंबट आणि गोड हे दोन अपोजिट ॲडजेक्टिव्ह दिलेले आहेत। सोवर ॲज अ लेमन लिंबा इतके आंबट, किंवा स्वीट ॲज जॅम। ड्राय ॲज द डेझर्ट वाळवंटा इतके कोरडे, वाळवंटा इतके कोरडे, वेट ॲज द सी किंवा महासागरा इतके ओलसर, महासागरा इतके ओलसर, ओले। ड्राय ॲज द डेझर्ट वाळवंटा इतके कोरडे, किंवा वेट ॲज द सी महासागरा सारखे ओलसर,
स्क्वेअर ॲज अ हाऊस, घरा इतके चौकोन, किंवा राऊंड ॲज अ पी, वठाण्याप्रमाणे गोल. पी स्क्वेअर ॲज अ हाऊस, घरा इतके चौकोन, किंवा राऊंड ॲज अ पी, वटाण्याप्रमाणे गोल. स्क्वेअर अँड राऊंड हे दोन अपोजिट ॲडजेक्टिव्ह आहेत. कूल ॲज अ केव, केव गुहा असं म्हणतो, गुहे इतके थंडगार. कूल ॲज अ केव, गुहे इतके थंडगार. किंवा वॉर्म ॲज टोस्ट, किंवा टोस्ट प्रमाणे उबदार. टोस्ट प्रमाणे उबदार. कूल आणि वॉर्म हे अपोजिट वर्ड्स आहेत. नॉइसी ॲज अ रोड ड्रिल, रोड ड्रिल खणण्याचे यंत्र, खणण्याच्या यंत्रा इतके गोंधळ करणारे. नॉइसी गोंधळ करणारे, आवाज करणारे. नॉइसी ॲज अ रोड ड्रिल, रस्ता खणण्याचं जे यंत्र असतं, ड्रिलिंग मशीन जे असतं त्याच्या इतका गोंधळ. किंवा क्वाईट ॲज अ घोस्ट, क्वाईट शांत किंवा भूतासारखे शांत. क्वाईट ॲज अ घोस्ट किंवा भूतासारखे शांत. नॉइसी आणि क्वाईट हे दोन अपोजिट वर्ड्स आहेत. स्ट्रॉंग ॲज अन ऑक्स, बैला इतके बलवान. स्ट्रॉंग ॲज अन ऑक्स, बैला इतके बलवान. किंवा वीक ॲज कीटन, मांजराच्या पिल्ली इतके अशक्त. वीक ॲज कीटन किंवा मांजराच्या पिल्ली इतके अशक्त. वीक सॉफ्ट. स्ट्रॉंग ॲज अन ऑक्स, बैला इतके बलवान. किंवा वीक ॲज कीटन, मांजराच्या पिल्लीसारखे अशक्त. हार्ड ॲज अ रॉक, दगडासारखे कठीण. दगडासारखे कठीण. किंवा सॉफ्ट ॲज अ मिटन, मिटनचा हात मोजे. हात मोजे हातामध्ये जे आपण ग्लोव्ज घालतो ते लहान मुलं जे घालतात हात मोजे. किंवा अगदी हात मोजेप्रमाणे मऊ. हार्ड ॲज रॉक, दगडा इतके कठीण. किंवा हात मोजे इतके सॉफ्ट. डार्क ॲज अ टनेल, टनेल भोगदा. भोगदा असं म्हणतो, गुहाप्रमाणेच भोगदा. टनेल. डार्क ॲज अ टनेल, जसा भोगदा अंधारमय असतो, भोगद्याप्रमाणे अंधारमय. किंवा लाईट ॲज द मून, किंवा चंद्रासारखे प्रकाशमय. चंद्रासारखे प्रकाशमय. नाईट टाइम मिड नाईट आणि डे टाइम नून. मध्य रात्रीप्रमाणे रात्र किंवा दुपारप्रमाणे दिवस. थोडक्यात काय, मध्य रात्रीप्रमाणे काळोख किंवा दिवसाप्रमाणे उजेड. रात्रीची वेळ मध्यरात्र आणि डे टाइम नून, दुपारची वेळ दुपार, दिवसाची वेळ दुपार. थोडक्यात काय, मध्यरात्रीप्रमाणे अंधार किंवा दुपारप्रमाणे की उजेड प्रकाश. टॉल ॲज अ जायंट किंवा शॉर्ट ॲज अन एल्फ. एल्फचा अर्थ इथं जलपरी म्हणा, जलपरी. एका महाकाय राक्षसाप्रमाणे उंच किंवा जलपरीप्रमाणे छोटी. टॉल ॲज अ जायंट, राक्षसासारखे, महाकाय राक्षसासारखे उंच किंवा जलपरीप्रमाणे छोटे. क्रूकड ॲज अ माउंटन पाथ, पर्वतावरील रस्त्याप्रमाणे वाकडे. क्रूकड ॲज अ माउंटन पाथ, पर्वतावरील रस्त्याप्रमाणे वाकडे. किंवा स्ट्रेट ॲज अ शेल्फ, किंवा कपाटाप्रमाणे सरळ. शेल्फचा अर्थ कपाट सुद्धा होतो. शेल्फ कपाटाप्रमाणे सरळ. बघा, क्रूकड ॲज अ माउंटन पाथ, पर्वतावरील रस्त्याप्रमाणे वाकडे, जसे नागमोडी
वळणं असतात पर्वतावर जाण्यासाठी, तसे पर्वतावरील रस्त्याप्रमाणे वक्र किंवा शेल्फप्रमाणे सरळ. द वर्ल्ड इज फुल ऑफ अपोजिट. अशा प्रकारे जग हे अनेक विरुद्ध गोष्टींनी भरलेलं आहे. अशा प्रकारे जग हे अनेक विरोधी गोष्टीने भरलेलं आहे. सो थिंक ऑफ सम युअरसेल्फ. आता तुमच्याबद्दल थोडंसं विचार करा. तुमच्यामध्ये अशा कोणत्या विरोधी गोष्टी आहेत, तुमच्यामध्ये अशी कोणते अपोजिट थिंग्स आहेत, हे तुम्ही थोडंसं विचार करा. बाळांनो, यामध्ये कोणकोणते अपोजिट पेयर्स डिस्क्राईब केले आहेत बघा. फास्ट स्लो, बिग स्मॉल, फियर्स जेंटल, सोवर स्वीट, ड्राय वेट, स्क्वेअर राउंड, कूल नॉइजी, स्ट्रॉंग हार्ड, डार्क नाईट, टॉल क्रूकड. अशा प्रकारे अपोजिट पेयर्स या ठिकाणी वापरलेले आहेत. बाळांनो, आता थोडंसं इंग्लिश वर्कशॉप बघतोय. या इंग्लिश वर्कशॉपमध्ये काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. आपण त्या ॲक्टिव्हिटीज पाहायच्या आहेत. पहिली ॲक्टिव्हिटी बाळांनो बघा, या ठिकाणी पहिली ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, अगदी सोपी आहे. लिस्ट ऑल द ॲडजेक्टिव्स इन द पोयम. या कवितेमध्ये सर्व विशेषणे काय करायचे, एकत्रित करायचे. यूज द कंपॅरेटिव्ह फॉर्म्स ऑफ ॲटलिस्ट 8 ऑफ देम टू राईट न्यू कंपॅरिझन. आणि त्यापैकी कोणतेही 8 कंपॅरेटिव्ह फॉर्म्स वापरायचे. यापैकी कोणतेही 8 विशेषणाचे कंपॅरेटिव्ह रूपामध्ये रूपांतर करायचं आहे आणि नवीन कंपॅरिझन्स बनवायचं आहे. 2 ऑफ देम हॅव बीन गिवन ॲज एक्झाम्पल. यापैकी 2 विशेषणाचे कंपॅरेटिव्ह फॉर्ममध्ये रूपांतर करून उदाहरण दिलेलं आहे. पहिला सर्वात प्रथम या कवितेमध्ये कोणकोणते ॲडजेक्टिव्स वापरले ते पहा. फास्ट, स्लो हे सगळे ॲडजेक्टिव्स आहेत. फास्ट, स्लो, बिग, फियर्स, सोवर, ड्राय, स्क्वेअर, कूल, नॉइजी, स्ट्रॉंग, हार्ड, डार्क, नाईट, टॉल, शॉर्ट, क्रूकड, स्ट्रॅट. हे सर्व काय आहेत बाळांनो, ॲडजेक्टिव्स आहेत. आता यापैकी कोणते पण 8 ॲडजेक्टिव्स यांचे कंपॅरेटिव्हमध्ये कन्वर्ट करून की त्यांचे नवीन कंपॅरिझन्स बनवायचे आहेत. फास्टर दॅन विंड एक बनवून दाखवले. फास्टर दॅन विंड वाऱ्यापेक्षा वेगवान. स्लोवर दॅन अ टॉर्टॉइज कासवापेक्षा सावकाश. बिगर दॅन हाऊस घरापेक्षा मोठे. बिगर दॅन द हाऊस असं तुम्ही लिहू शकता, घरापेक्षा मोठे. स्मॉलर दॅन द रॅबिट सशापेक्षा छोटे. स्मॉलचं स्मॉलर घ्या. स्मॉलर दॅन द रॅबिट. फियर्स बघा, फियर्सर दॅन अ घोस्ट. फियर्सर दॅन द घोस्ट भूतापेक्षा भयंकर. फियर्सर दॅन द घोस्ट भूतापेक्षा भयंकर. जेंटलर दॅन असं म्हणा, कोणतेही एखादं विशेषण घ्या. जेंटलर दॅन अ बटलर. एका खाटिकापेक्षा अगदी जेंटलर सौम्य. अ जेंटलर दॅन ठीक आहे. इतकं जेंटलर दॅन अ बटलर किंवा एखादा शब्द त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. आता बघा, हे सोडून आणखीन कोणते ॲडजेक्टिव्स आहेत. कूलर दॅन आईस. कूल घ्या, कूलर दॅन आईस. स्ट्रॉंगर दॅन एलिफंट. स्ट्रॉंगर दॅन an elephant. Harder than
a stone, harder than the stone, taller than the tree, taller than the tree, darker than the night. अशा प्रकारे बाळांनो की कोणतेही विशेषण कोणत्याही 8 विशेषणाचे कंपॅरेटिव्ह मध्ये कन्वर्ट करून त्याची तुम्ही कंपॅरेटिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्ट करून त्याची दुसऱ्या गोष्टीसोबत कंपॅरिझन करू शकता. आता 2 नंबरची ॲक्टिव्हिटी बघा. लिस्ट ऑल द नाउन्स इन द पोएम. आता आपण या कवितेमधील सर्व ॲडजेक्टिव्स एकत्रित केलो. आता या कवितेमधील जे काही नाम आहे ते नामांची यादी करायचं आहे, नाम एकत्रित करायचं आहे. फाइंड सुटेबल ॲडजेक्टिव्ह ऑदर दॅन वन्स गिवन हिअर फॉर ईच ऑफ द नाउन्स अँड राईट मिनिंगफुल सिमिली फॉर ॲट लिस्ट 8 ऑफ देम. आणि बाळांनो की ते नाम शोधून त्या नामासाठी की या कवितेमध्ये जे काही विशेषणे दिलेले आहेत ते सोडून वेगळे विशेषणे लिहायचे आहेत आणि सिमिली त्यांचं बनवायचं आहे, दुसऱ्यासोबत त्याची तुलना करायचं आहे. कोणत्या पण 8 नामांच्या बद्दल वेगळी विशेषणे वापरून त्याचे सिमिली फिगर ऑफ स्पीच लिहायचं आहे. दुसऱ्या गोष्टीबद्दल दुसऱ्या गोष्टीसोबत वस्तूसोबत किंवा थोडक्यात काय दुसऱ्या एखाद्या गोष्टी सोबत त्याची तुलना करायची आहे. सर्वात प्रथम या कवितेमध्ये कोणकोणते नाउन्स आहेत बघा. नाउन्स स्पेसशिप, स्नेल, डायनासोर, नेल, टायगर, लॅम्प, लेमन, जाम, डेझर्ट, सी, हाऊस, पी, केव, टोस्ट, ड्रिल, घोस्ट, ऑक्स, कीटन, रॉक, मिटन, टनेल, मून, मिडनाईट आणि नून, जायंट, एल्फ, पाथ, शेल्फ हे सर्व नाउन्स आहेत. आता बाळांनो कोणते पण 8 नाम घेऊन त्या 8 नामासाठी वेगळे विशेषणे लिहून त्याची सिमिली लिहायचे आहेत. मी फास्ट आता स्पेसशिप घेतला किंवा स्नेल घेतला, कोणतेही नाम घ्या बाळांनो. डायनासोर घेतोय मी बाळांनो, डायनासोर त्याच्यासाठी डेंजरस हे ॲडजेक्टिव्ह घेतोय. मग ॲज डेंजरस ॲज डायनासोर असं त्याचं सिमिली पूर्ण करायचं. सिमिली म्हणजेच काय की बाळांनो रूपक अलंकार. ॲज डेंजरस ॲज डायनासोर, डायनासोर इतका भयंकर, इतका घातक. त्यानंतर टायगर म्हणा, टायगर घेतोय ॲज स्ट्रॉंग ॲज टायगर, वाघा इतका बलवान. किंवा ॲज ब्रेव ॲज टायगर, वाघा इतका शूर असं सुद्धा येऊ शकतं. लॅम्प ॲज क्यूट ॲज लॅम्प, ॲज नाईस ॲज लॅम्प असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. लेमन लिंबू हा नाम घेतलो तर ॲज राऊंड ॲज लेमन असं म्हणा. लिंबा इतका गोल, ॲज राऊंड ॲज लेमन किंवा ॲज येलो ॲज लेमन असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. डेझर्ट ॲज हॉट ॲज डेझर्ट, वाळवंट आहेत की उष्ण. डेझर्ट नाम घेतला तर ॲज हॉट ॲज डेझर्ट, वाळवंट आहेत की उष्ण. सी ॲज लॉंग ॲज सी, महासागरा इतका लांब असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. किंवा ॲज डीप ॲज सी, महासागरा इतका खोल असं सुद्धा म्हणू शकता. हाऊस ॲज ब्युटिफुल ॲज हाऊस किंवा ॲज बिग ॲज हाऊस, घरा इतके मोठे असं सुद्धा म्हणू शकता. पी घेतला ॲज ग्रीन ॲज पी, वटाणा
वाटाण्याप्रमाणे हिरवे असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. ॲज डार्क ॲज केव, गुहेप्रमाणे अंधारमय असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. घोस्ट, भूत, ॲज फिअरफुल ॲज घोस्ट असे सुद्धा म्हणू शकता. बाळांनो, हा अगदी क्वेश्चन सोपा आहे. तुम्ही नाम यामधून शोधायचं आहे आणि त्या नामाबद्दल एक वेगळे विशेषण घेऊन त्याचं सिमिली पूर्ण करायचं. ॲज, विशेषण, ॲज आणि ते नाम अशा रचनेमध्ये ते लिहायचं आहे. बाळांनो, आता 3 नंबरचा प्रश्न बघा काय आहे. 3 नंबरचा प्रश्न, फॉर्म ग्रुप्स ऑफ 6 to 8, 6 ते 8 मुलांचा ग्रुप करा. थिंक ऑफ सिमिलीज युजिंग डिफरंट ऑब्जेक्ट. बाळांनो, वेगवेगळ्या वस्तूंच्यासाठी, गोष्टींच्यासाठी रूपक अलंकार बनवायचा आहे. फॉर एक्झाम्पल, ड्राय ॲज लँड, की जमिनीसारखे कोरडे, किंवा वेट ॲज पडल, डबक्या इतके ओलसर, असे अनेक आहेत. रेड ॲज ब्लड, रक्ता इतके लाल. व्हाईट ॲज स्नो, बर्फा इतके पांढरे. ब्लॅक ॲज कोल, ब्लॅक ॲज कोल, कोळशा इतके काळे. असे अनेक सिमिली तुम्ही बनवू शकता. बाळांनो, ही ॲक्टिव्हिटी तुम्ही प्रयत्न करा. पुढील ॲक्टिव्हिटी सुद्धा अगदी सोपी आहे. राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स, या कवितेमधील यमक जुळणाऱ्या जोड्या लिहायच्या आहेत. बघा कोणकोणत्या आहेत. स्नेल, नेल, स्नेल, नेल. लॅम, जाम, लॅम्प, जाम. सी, पी. टोस्ट, घोस्ट, टोस्ट, घोस्ट. त्यानंतर कीटन, मीटन, कीटन, मीटन. मून, नून, मून, नून. एल्फ, शेल्फ, एल्फ, शेल्फ. असे बाळांनो रायमिंग पेअर्स आहेत, ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहा. 5वी ॲक्टिव्हिटी बघा. स्टार्ट अ कलेक्शन ऑफ इडियम्स विथ कंपॅरिझन्स. तुलनेसहित काही म्हणीचा संग्रह करायचा. या ॲक्टिव्हिटीमध्ये तुलनेसहित काही म्हणींचा संग्रह करायचा आहे. यूज द फॉलोविंग कॅटेगरीज, खालील खालील त्या विभागाचा वापर करायचा आहे. इडियम्स विथ कलर, रंगांच्या सोबत म्हणी. ॲज ब्लॅक ॲज, कोल असं म्हणा, कोळशा इतके काळे. ॲज ब्लॅक ॲज कोल, कोळशा इतके काळे. ॲज व्हाईट ॲज स्नो, ॲज व्हाईट ॲज स्नो, बर्फा इतके पांढरे, बर्फा इतके पांढरे. ॲज रेड ॲज ब्लड, रक्ता इतके लाल. पुढे आहे बघा. ॲज रेड ॲज ब्लड, रक्ता इतके लाल. ॲज ब्लू ॲज द स्काय, आकाशा इतके निळे. ॲज ब्लू ॲज द स्काय, आकाशा इतके निळे. ॲज ग्रीन ॲज द ग्रास, गवता इतके हिरवे. ॲज ग्रीन ॲज द ग्रास, गवता इतके हिरवे. ॲज पिंक ॲज, बलून चालतं किंवा रोज चालतं, गुलाबा इतके गुलाबी. ॲज पिंक ॲज अ बलून किंवा ॲज पिंक ॲज अ रोज, गुलाबा इतके गुलाबी. आता बाग सगळंच आपण लिहायचं आहे. ॲज येलो ॲज गोल्ड, सोन्या इतके पिवळे. रंग पण आपणच लिहायचा आहे, नाम पण आपणच लिहायचं आहे. ॲज येलो ॲज गोल्ड, सोन्या इतके पिवळे. किंवा ॲज बघा कोणता रंग. ॲज ब्राऊन ॲज सॉईल म्हणा, माती इतके तपकिरी. ॲज ब्राऊन ॲज सॉईल, माती इतके तपकिरी. किंवा आणि बघा कोणता रंग राहतो. ॲज ऑरेंज, ॲज अ पंपकिन,
किंवा असं म्हणा ॲज पायनॅपल म्हणा, ॲज एक मिनटं नको पंपकिन म्हणा, ॲज ऑरेंज, ॲज पंपकिन भोपळ्या इतके नारंगी, भोपळ्या इतके नारंगी, किंवा ॲज ऑरेंज ॲज अ कॅरोट म्हणू शकता, गाजराप्रमाणे नारंगी, ॲज ऑरेंज ॲज कॅरोट असं सुद्धा म्हणू शकता. अशा प्रकारे रंगासोबत आपण सिमिली पूर्ण केलेले आहोत. आता इडियम्स विथ ॲनिमल्स, प्राण्यांच्या सोबत काही म्हणी प्राण्यांच्या सोबत. ॲज कनिंग ॲज अ फॉक्स, कोल्ह्यासारखा धूर्त, कोल्ह्यासारखा धूर्त. ॲज ब्रेव ॲज लॉयन म्हणा, सिंहासारखा शूर, ॲज ब्रेव ॲज लॉयन, सिंहासारखा शूर. ॲज फास्ट ॲज हॉर्स, घोडा इतका वेगवान, ॲज फास्ट ॲज द हॉर्स, घोड्या इतका वेगवान. अशा प्रकारे प्राण्यांच्या सोबत म्हणी आपण पूर्ण करू शकतो. इडियम्स विथ ऑब्जेक्ट, आता काही वस्तू घेऊन म्हणी पूर्ण करायचं आहे. ॲज ब्लॅक ॲज कोल, कोळशा इतका काळा. ॲज सॉफ्ट ॲज कॉटन, कापसा इतके कोमल, ॲज सॉफ्ट ॲज अ कॉटन, COTTON, कापसा इतके कोमल. किंवा ॲज ब्राईट ॲज द स्टार, ताऱ्याप्रमाणे तेजस्वी. ॲज द ब्राईट ॲज द स्टार, ताऱ्याप्रमाणे तेजस्वी. अशा प्रकारे बाळांनो तुम्ही इतर वस्तूंच्या सोबत म्हणी पूर्ण करू शकताय. अशा प्रकारे बाळांनो या टॉपिकमधील या कवितेमधील ॲक्टिव्हिटीज संपलेल्या आहेत. आता काही क्वेश्चन्स बघा. 6वा प्रश्न घेत नाही आहे, तो खूप काही महत्त्वाचा नाही आहे. पान नंबर 34 मधील पहिला प्रश्न बघा, एक असतो. व्हॉट ॲडजेक्टिव्स वर्ड्स आर यूज्ड टू हिअर टू शो शेप, साईज अँड टेम्परेचर. आकार, आकारमान, तापमान दाखविण्यासाठी कोणती विशेषणे वापरलेली आहेत? तापमान, आकार दाखवण्यासाठी कोणती विशेषणे वापरलेली आहेत? यामध्ये बाळांनो बिग म्हणा, बिग स्मॉल हे आहेत. बिग स्मॉल. त्यानंतर ड्राय वेट, बिग स्मॉल, ड्राय वेट, स्क्वेअर, राउंड, कूल. ड्राय वेट, स्क्वेअर, राउंड, कूल. वार्म, टॉल, क्रूक्ड, स्ट्रेट, शॉर्ट. हे जे सगळे विशेषणे आहेत हे आकार, आकारमान किंवा तापमान व्यक्त करण्यासाठी दाखवलेले आहेत. बघा परत सांगतोय. बिग स्मॉल, त्यानंतर ड्राय वेट, स्क्वेअर, राउंड, कूल आणि वॉर्म. त्याचबरोबर टॉल, शॉर्ट, कूल, हॉट, बरोबर, क्रूकड, स्ट्रेट. ही जी विशेषणे आहेत हे आकार, आकारमान दाखवण्यासाठी वापरलेले आहेत. बाळ आताच आपण पहिला प्रश्न पाहिलो. आता दुसरा क्वेश्चन बघा काय आहे. वेन यू कम्पेअर टू थिंग्स दे मस्ट हॅव ॲट लिस्ट वन कॉमन फीचर. जेव्हा तुम्ही दोन गोष्टींच्या मध्ये तुलना करता तेव्हा त्या दोन गोष्टींच्या मध्ये कमीत कमी एक तरी कॉमन वैशिष्ट्य पाहिजे. दोघांच्यात सारखेपणा एक तरी पाहिजे, एक तरी कॉमन वैशिष्ट्य पाहिजे. बघा, वेन यू कम्पेअर टू थिंग्स दे मस्ट हॅव ॲटलिस्ट वन कॉमन फीचर. जेव्हा तुम्ही दोन गोष्टींच्या मध्ये तुलना करता तेव्हा की त्यांच्यामध्ये कमीत कमी एक तरी वैशिष्ट्य पाहिजे. वेन वी कम्पेअर अ स्पेस शिप अँड स्नेल, जेव्हा आपण अवकाशयान आणि
गोगलगाय यांच्यामध्ये तुलना करतो. वी कन्सिडर ओनली देअर स्पीड, तेव्हा त्यांचा वेग आपण पाहतो. अवकाशयान अत्यंत वेगाने जातं आणि गोगलगाय सावकाश जाते. या दोघांच्यात कोणतं एक वैशिष्ट्य पाहिलं की त्यांचा वेग. अशा प्रकारे दोन गोष्टींच्या तुलना करताना त्यामध्ये कॉमन फीचर काय आहे ते पाहतो आपण. थिंक ऑफ कॉमन फीचर्स वेन यू ट्राय टू फाइंड अपोजिट्स. बघा, जेव्हा तुम्ही विरुद्ध गोष्टींच्या मध्ये तुलना करता तेव्हा अशाच प्रकारे त्यामध्ये कॉमन काय आहे हे तुम्ही अशा प्रकारे शोधायचं आहे. आता बाळू, बिग ॲज डायनासोर, स्मॉल ॲज नेल. डायनासोर इतके मोठे किंवा खिळ्या इतके छोटे, यामध्ये आपण शेप पाहिला, आकार पाहिला त्याचा. या दोघांच्यात कॉमन काय पाहिला? आकार, शेप. अशा प्रकारे या दोन गोष्टींच्या कॉमन काय हे आपण शोधू शकतो. फियर्स ॲज अ टायगर किंवा जेंटल ॲज अ लॅम, यामध्ये आपण त्यांचं नेचर पाहिलं, स्वभाव, बिहेवियर, नेचर पाहिलं. अशा प्रकारे की कॉमन आपण गोष्टी शोधू शकतो. ठीक आहे बाळांनो, या कवितेमधील जे अत्यंत महत्त्वाचे ॲक्टिव्हिटीज आणि महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत ते संपलेले आहेत. आता मी पुढील टॉपिक सुरू करतोय, अत्यंत प्रेरणादायी टॉपिक. हेलेन केलर अँड ॲनी सलिव्हन असं या टॉपिकचे नाव आहे. बाळांनो, जगताना कधीच नाउमेद न होता आलेल्या अडचणींना सामोरे जात आपण यशस्वी जीवन कसं जगायचं हे या टॉपिकमध्ये सांगितलेलं आहे. एका मुलीबद्दल हा टॉपिक आहे. हेलन केलर अँड ॲनी सलिव्हन. हेलेन केलर आणि ॲनी सलिव्हन हे असं या टॉपिकचं नाव आहे. हा टॉपिक मी सुरू करतोय. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीमध्ये जात असताना हेलेन केलरची अवस्था कशी होते किंवा त्यामधून सुद्धा ती न डगमगता नाउमेद न होता की ती यशस्वी कशी होते याबद्दल हा टॉपिक आहे. हेलेन केलर या एका मुलीविषयी हा टॉपिक या ठिकाणी सांगितलेला आहे. हेलेन केलर अँड ॲनी सलिव्हन. मी या टॉपिकचं या ठिकाणी नाव लिहितो, आपण सुरू करूया. .2 हेलेन केलर अँड ॲनी सलिव्हन. हेलेन केलर अँड ॲनी सलिव्हन असं या टॉपिकचे नाव आहे. हेलेन केलर यांनी स्वतः त्यांच्या जीवनामधील अनुभव या ठिकाणी सांगितलेले आहेत.
पहिल्याच त्या पिवळ्या ब्लॉकमध्ये काय ते म्हणतात बघा, नॉलेज इज अ लव, लाईट अँड विजन. ज्ञान हे एक प्रेम, प्रकाश आणि एक दृष्टी आहे. नॉलेज इज अ लव, लाईट अँड विजन. ज्ञान हे प्रेम, प्रकाश आणि जीवनाला दृष्टी देणारं, जीवनाला मार्ग दाखवणारं असं एक विजन आहे, असे हेलेन केलर म्हणतात. त्या कंसामध्ये थोडक्यात हेलेन केलर यांच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे. लक्ष द्या, पेज नंबर 37. हेलेन केलर became ill at the age of 2 and was left blind and deaf. वयाच्या 2ऱ्या वर्षी हेलेन केलर आजारी पडली आणि त्या आजारपणामध्ये ती आंधळी आणि बहिरी झाली. बाळांनो, हेलेन केलर became ill at the age of 2 and was left blind and deaf. वयाच्या 2ऱ्या वर्षी हेलेन केलर आजारी पडली आणि त्या आजारपणामध्ये ती आंधळी आणि बहिरी झाली. For the next 5 years, she grew up in the world of darkness and emptiness. पुढील 5 वर्षे ती अंधारमय आणि रिकाम्या, थोडक्यात काय की नैराश्यमय अशा जगामध्ये वाढली. For the next 5 years, she grew up in a world of darkness and emptiness. पुढील 5 वर्ष ती अंधारमय आणि रिकाम्या जगामध्ये जगली, वाढली. She was afraid, alone and without any anchor. Anchor आधार. ती खूप घाबरलेली असायची. ती खूप एकटी आणि कोणत्याही आधाराशिवाय होती. She was afraid, alone and without any anchor. ती खूप घाबरलेली होती, एकटी होती, एकाकी होती, त्याचबरोबर कोणत्याही आधाराशिवाय होती. This is the story of her meeting the teacher who would change her life. तिचे जीवन बदलवलेल्या शिक्षकांच्या सोबतचे भेट याबद्दल हा धडा आहे, याबद्दल ही गोष्ट आहे. बाळांनो, ज्या शिक्षिका तिच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल केला, अशा शिक्षकांना जेव्हा ती भेटली, शिक्षकांच्या सोबतची भेट याबद्दल ही गोष्ट आहे. बघा, हेलेन केलर स्वतःचे अनुभव कोणत्या पद्धतीने या टॉपिकमध्ये सांगतात. The most important day I remember in all my life is the one on which my teacher Annie Mansfield Sullivan came to me. माझ्या जीवनामधील सर्वात महत्त्वाचा दिवस मला आठवतो. तो दिवस म्हणजे ज्या दिवशी माझ्या शिक्षिका आणि मॅन्सफील्ड सुलिव्हन माझ्याकडे आल्या, मला शिकवण्यासाठी आल्या. तो दिवस माझ्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे असे मी आठवते, असे हेलेन केलर म्हणते. बघा परत, द मोस्ट इम्पॉर्टंट डे आय रिमेंबर इन ऑल माय लाईफ इज द वन ऑन विच माय टीचर ॲनी मॅन्सफील्ड सुलिव्हन केम टू मी. माझ्या संपूर्ण जीवनामधील माझा आवडता दिवस सर्वात महत्त्वाचा दिवस मला आठवतो. तो दिवस म्हणजे ज्या दिवशी माझ्या शिक्षिका आणि मॅन्सफील्ड सुलिव्हन माझ्याकडे आल्या. आय एम फिल्ड विथ वंडर वेन आय कन्सिडर विचार करणे. द इमेजरेबल मापन न करता येण्यासारखे. कॉन्ट्रास्ट विरोधी गोष्टी बिटवीन द टू लाईव्स विच इट कनेक्ट्स. जेव्हा आम्हा दोघांना जोडणाऱ्या मधील ज्या काही असंख्य विरोधी गोष्टी होत्या,
जेव्हा त्या असंख्य विरोधी गोष्टींचा मी विचार केला तेव्हा खरंच मला आश्चर्य वाटले. मी आंधळी आणि बहिरी होती आणि त्या शिक्षिका अत्यंत व्यवस्थित होत्या, सुदृढ होत्या आणि आम्हा दोघांना जोडणाऱ्या ह्या ज्या विरोधी गोष्टी होत्या, या विरोधी गोष्टींचा जेव्हा मी विचार केले तेव्हा मला खूप आश्चर्य वाटले. मी अगदी आश्चर्यचकित झाले. इट वॉज द 3rd of March 1887, 3 months before I was 7 years old. तो 3 मार्च 1887चा दिवस होता. तो 3 मार्च 1887चा दिवस होता. मी 7 वर्षाची होण्यापूर्वी 3 महिने आधीचा. बघा, तो दिवस होता 3 मार्च 1887. मी 7 वर्षाची होण्यापूर्वी 3 महिने आधीचा, म्हणजे 7 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी 3 महिन्याच्या आधीचा तो दिवस 3 मार्च 1887चा तो दिवस होता. On the afternoon of that eventful day, I stood on the porch, dumb, शांत, निशब्द and expectant, अपेक्षापूर्वक. त्या नाट्यमय दिवसाच्या दुपारी, म्हणजे ज्या दिवशी तो प्रसंग घडला त्या नाट्यमय दिवसाच्या दुपारी मी पोर्चमध्ये निशब्द आणि अपेक्षापूर्वक उभी होती. काहीतरी चांगलं मिळेल अशा अपेक्षेने मी पोर्चमध्ये शांत निशब्द अशी उभी होती. बघा परत. ऑन द आफ्टरनून ऑफ दॅट इव्हेंटफुल डे आय स्टूड ऑन द पोर्च डम अँड एक्सपेक्टंट. त्या नाट्यमय दिवसाच्या दुपारी मी पोर्चमध्ये निशब्द आणि अपेक्षापूर्वक अशी उभी होती. आय गेज्ड व्हॅग्युअली स्पष्टपणे फ्रॉम माय मदर साइन अँड फ्रॉम द हरिंग टू अँड फ्रो इकडे तिकडे इन द हाऊस दॅट समथिंग अनयुज्युअल वॉज अबाउट टू हॅपन. माझ्या आईच्या खानाखुनावरून किंवा घरामध्ये इकडे तिकडे घाई गडबडीने फिरण्यावरून की मी अस्पष्टपणे मला अंदुकसा मी तर्क केला की काहीतरी घरामध्ये वेगळं घडणार आहे, काहीतरी आज नवीन घडणार आहे असा मी अंदाज केला. बघा परत. आय गेस्ड व्हॅग्युअली अंधुकपणे किंवा अस्पष्टपणे फ्रॉम माय मदर्स साइन्स अँड फ्रॉम द हरिंग टू अँड फ्रो इन द हाऊस दॅट समथिंग अनयुज्युअल वॉज अबाउट टू हॅपन. सो आय वेंट टू द डोअर अँड वेटेड ऑन द स्टेप्स. माझ्या आईच्या खानाखुनावरून किंवा घरामध्ये इकडे तिकडे एरजाऱ्या करण्यावरून मी थोडेसे तर्क केला की आज घरामध्ये काहीतरी नवीन घडणार आहे आणि म्हणून मी दरवाजाकडे गेले आणि त्या पायऱ्यांच्यावर थोडे वाट पाहू लागली. सो आय वेंट टू द डोअर अँड वेटेड ऑन द स्टेप्स. त्यामुळे मी दरवाजाकडे गेले आणि पायऱ्यांच्यावर वाट पाहू लागले. द आफ्टरनून सन पेंट्रेटेड म्हणजे की आत येणे, शब्दार्थ भेदणे असा होतो. पेंट्रेट भेदणे. द मास ऑफ हॉनीसकल नावाची वेल आहे, पिवळ्या आणि लालसर फुले येणारे वेल. दॅट कव्हर्ड द पोर्च अँड फेल ऑन माय अपटर्न फेस. दुपारचे ऊन हॉनीसकल वेलीमधून आत आलेला होता की जी वेल आमचे पोर्च आच्छादलेले होते आणि त्या वेलीमधून येऊन माझ्या चेहऱ्यावरती की ते दुपारच्या उन्हाची काही किरणे माझ्या चेहऱ्यावरती पडलेले होते. बघा. द आफ्टरनून सन
penetrated the mass of honeysuckle that covered the porch and fell on my upturned face. दुपारचे सूर्य व सूर्यप्रकाश आमचे पोर्चच्या वेलीने आच्छादलेले होते. अशा हॉनीसकल वेलीमधून भेदून माझ्या चेहऱ्यावरती पडलेले होते. माय फिंगर्स लिंगर्ड रेंगाळणे, ऑलमोस्ट अनकॉन्शियसली अजाणीवपणे बघा, जाणतेपणाने अजाणीवपूर्वक ऑन द फॅमिलियर लीव्स अँड ब्लॉसम्स विच हॅड जस्ट कम फोर्थ टू ग्रीट द स्वीट साउथर्न स्प्रिंग. बघा, त्या ओळखीच्या पानांच्यावरून आणि जी काही फुले फुलली होती अशा फुलांच्यावरून माझे बोट अजाणतेपणाने रेंगाळले की जी फुले आणि पाने बाळानो दक्षिणेकडील वसंत ऋतून ना भेटण्यासाठी आलेले होते, दक्षिणेकडील वसंत ऋतूंना शुभेच्छा देण्यासाठी आले होते. अशा पाना फुलांच्यावरून माझे हात रेंगाळू लागले. बघा परत, माय फिंगर्स लिंगर्ड मोस्ट अनकॉन्शियसली ऑन द फॅमिलियर लीव्स अँड ब्लॉसम्स which had just come forth to greet the sweet southern spring. माझी बोटे ती ओळखीची पाने आणि फुले यांच्यावरती अजाणतेपणाने रेंगाळू लागले. म्हणजे मी त्या फुलांच्यावर पानांच्यावरून हात फिरवू लागली की जी पाने फुले दक्षिणेकडील वसंत ऋतूंना भेटण्यासाठी आले होते. I did not know what the future held of marvel or surprise for me. बघा काय म्हणलं, I did not know what the future held of marvel or surprise for me. की माझ्या भविष्यामध्ये कोणते आश्चर्य किंवा कोणतं आश्चर्यकारक भविष्य दडलेलं आहे हे मला माहित नव्हतं. माझ्या भविष्यामध्ये आता कोणतं आश्चर्य दडलेलं आहे हे मला माहीत नव्हते. अँगर अँड बिटरनेस, राग आणि कडवटपणा. अँगर आणि बघा कडवटपणा, राग आणि कडवटपणा हॅड प्रेड अपॉन मी कंटिन्युअली फॉर वीक्स अँड अ डीप लँगूर थकवा हॅड सक्सिडेड दिस फॅसिनेट स्ट्रगल. बघा, कितीतरी आठवडे मी राग, कटुता यांची शिकार बनली होते. प्रेड चार्थ शिकार बनणे. कितीतरी आठवडे मी राग, कडवटपणा यांची शिकार बनली होते आणि त्या तीव्र संघर्षाचा परिणाम म्हणून एक प्रकारचा थकवा मला जाणवत होता. बघा परत बाळांनो, अँगर अँड बिटरनेस हॅड प्रेड अपॉन मी कंटिन्युअली फॉर वीक्स. अनेक सतत आठवडे राग आणि कडवटपणाची शिकार मी बनली होती. मला खूप राग, कोणत्याही गोष्टीमध्ये मला इंटरेस्ट वाढत नव्हते. लगेच संतापायचा, राग यायचा, नको वाटायचं आणि राग आणि कडवटपणाची शिकार मी बनली होती. आणि अशाच प्रकारे त्या तीव्र संघर्षाचा परिणाम म्हणून, त्या तीव्र संघर्षामुळे मी खूप थकली होती. मला खूप थकवा जाणवत होता. म्हणजे बाळांनो, ती तिच्या जीवनाला वैतागली होती. बहिरेपणा, आंधळेपणा यामुळे तिची खूप चिडचिड व्हायची. कोणत्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट तिला यायचे नाही, आवड वाटायचे नाही, चांगले वाटायचे नाही बाळांनो. आता ही शिक्षिका आल्यानंतर की तिचे जीवन कसे बदलते हे आपण पाहायचं आहे.
Have you ever been at sea in a dense fog? Dense fog, घनदाट धुके. When it seemed as if tangible की स्पर्श करता येईल असे. White darkness shut you in and the great ship tense, anxious चिंताग्रस्त. ग्रॉप्ड चाचपणी करणे. ग्रॉपचा अर्थ शब्दशार्थ की चाचपडणी करणे. हर वे टुवर्ड द शोअर विथ प्लम्पेट ओलंबा साऊंडिंग लाईन. अँड यू वेटेड विथ बीटिंग हार्ट फॉर समथिंग टू हॅपन. बघा वाक्य खूप मोठे आहे. तुम्ही कधी समुद्राच्या दाट धुक्यामध्ये गेलेले आहात का? तुम्ही कधी समुद्राच्या दाट धुक्यामध्ये गेलेले आहात का, जेव्हा की स्पर्श करू शकणारे पांढरे आभाळ तुम्हाला बंद केलेला आहे, तुम्हाला बंदिस्त केलेला आहे, अशा घनदाट धुके असणाऱ्या महासागरामध्ये तुम्ही कधी गेलेले आहात का? पण वेळ आता संपलेला आहे. हा पॅसेज मी पुढच्या लेक्चरला परत चालू करतो. फक्त पहिले 2 ओळी झालेल्या आहेत. हा पॅसेज मी पुढच्या लेक्चरला परत सुरू करतो. या ठिकाणी आपण थांबूया. पुढील लेक्चरला पुढील भाग पाहूया. ठीक.